गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. रिद्धी-सिद्धीचे पती, आद्यपूजेचे मानकरी, बुद्धीचे देवता आणि आपल्या सगळ्यांचे लाडके असे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, त्यांना सद्बुद्धी देतात. पण त्यासाठी आपल्याला देखील काही सेवा करायच्या असतात, नियम पाळायचे असतात. बाप्पाकडे एखादं मागणं आपण कसं मागायचं, एखादी इच्छा कशी व्यक्त करायची, असा प्रश्न तुमच्या मनातही तयार झालेला असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. गणपती बाप्पा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुमची एखादी इच्छा आहे, ती वाटत असेल तुम्हाला की लवकरात लवकर पूर्ण व्हावी, तर त्यासाठी तुम्हाला 51 दिवसांचा एक उपाय करायचा आहे. आता तो उपाय कसा करायचा, कधीपासून करायचा, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गणपती बाप्पा भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतात. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, अडचणी दूर करणारा, बुद्धीची देवता. म्हणून आपण भगवान गणेशाची आराधना करतो. गणेश पुराणात आणि शास्त्रामध्ये गणपती बाप्पाच्या अशा काही मंत्रांचा उल्लेख केलेला आहे की ज्यांच्या केवळ काही दिवस श्रद्धेने आपण जर जप केला तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. त्यातलाच एक महामंत्र म्हणजे गणेश गायत्री मंत्र. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. तुमच्याही मनात अशीच एखादी इच्छा असेल की जी बऱ्याच काळापासून अपूर्ण आहे, तुम्ही त्याच्यासाठी खूप धडपड करत आहे, तर गणपती बाप्पा ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो उपाय तुम्ही चतुर्थीच्या दिवसापासून करू शकता. येत्या 3 जुलै 2026ला शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे. ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी असणार आहे. त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग कोणताही एका मंगळवारपासून हा उपाय तुम्ही सुरू करू शकता. बऱ्याचदा खूप कठोर परिश्रम आपण करतो, पण आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही किंवा काही ना काहीतरी आपल्या त्या कामामध्ये विघ्न येत राहतात. अशा वेळेस काय करायचं, कोणत्याही एका चतुर्थीपासून किंवा मंगळवारपासून भगवान गणेशाला आपण शरण जायचं आहे आणि गणेश गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 51 दिवस सलग आपल्याला गणेश गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. अवघ्या 51 दिवसातच त्याचं शुभफळ आपल्याला मिळायला सुरुवात होते, असा बऱ्याच भाविकांचा विश्वास आहे, अनुभव आहे. तर तो मंत्र असा आहे: एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. दिव्य गणेश गायत्री मंत्र पुन्हा एकदा सांगते: एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा प्रभाव आपल्याला कधी जाणवतो, तर शास्त्रानुसार या मंत्राचा सलग 51 दिवस जप आपल्याला करायचा आहे. या मंत्राचा सलग 51 दिवस जप केल्यानं मंत्रसिद्धी आपल्याला प्राप्त होते. मंत्रसिद्धी म्हणजे काय, तर मंत्रातील ऊर्जा आपल्या पाठीशी उभी राहते. या उपासनेचा अनुभव तुम्हाला पहिल्या आठवड्यापासूनच यायला लागतो. अनुभव असा येतो की मनाला एक वेगळी शांतता लाभते आणि आपली जी काही अडकलेली कार्य आहे ती मार्गी लागण्याचे मार्ग देखील आपल्याला मिळू लागतात. आपल्या कार्यातील अडथळे दूर व्हायला सुरुवात होते. हा मंत्र जप नुसता करायचा म्हणून करायचा नाही, तर हा मंत्र जप करताना आपल्याला 5 कडक नियम आहेत जे पाळायचे आहे. काटेकोरपणे त्या नियमांचं पालन केलं तरच या मंत्राचा प्रभाव आपल्याला जाणवेल. तर हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. त्याचा जप करताना आपल्याला मनाची शुद्धता राखायची आहे, त्याचबरोबर शरीराची शुद्धता राखणं देखील खूप गरजेचं आहे. जर आपण असं केलं नाही, मनाची शरीराची शुद्धता ठेवली नाही, तर त्याचा उलटा परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. या 51 दिवसाच्या काळात जोपर्यंत तुम्ही हा उपाय करणार आहात 51 दिवस, त्या 51 दिवसाच्या काळात मांसाहार चुकूनही करायचं नाही. तुम्ही काही व्यसन करत असाल तर ते व्यसन आपल्याला पूर्णपणे सोडायचं आहे. या 51 दिवसाच्या काळात फक्त आणि फक्त सात्विक आहारच घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या शरीरामध्ये वाढतो. हा मंत्र आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे. त्यामुळे जेव्हा आपण या मंत्राचा जप करणार असाल त्यावेळेस मनात कोणाबद्दलही
मत्सर, द्वेष किंवा हेवा आपण ठेवायचा नाही. कोणताही विचार करायचा नाही. फक्त नामस्मरण देवाचं करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचंही वाईट व्हावं अशी इच्छा मनात धरून या मंत्र जप आपल्याला चुकूनही करायचा नाही. नाहीतर त्याचं फळ आपल्याला अजिबातही मिळणार नाही. जोपर्यंत आपला हा 51 दिवसांचा उपाय सुरू आहे तोपर्यंत घरात किंवा घराबाहेर कोणाशीही वाद घालायचं नाही. खोटं बोलणं किंवा कोणाचा अपमान करणं या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. आपलं मन शांत ठेवायचं आहे. गणेशाला पूर्णपणे आपण शरण जायचं आहे. सर्वांचं चांगलं व्हावं, सकारात्मक विचार आपण मनामध्ये ठेवायचे आहे. हा एक इच्छापूर्ती करणारा अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. हा उपाय स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, लहान मुलं मुली, कुमारिका कोणीही करू शकतं. याला काही बंधन नाही. फक्त बघा, ज्या महिलांना, मुलींना मासिक पाळी येत असेल त्यांना हा उपाय करताना थोडीशी अडचण येईल. सलग 51 दिवस त्यांना हा उपाय करता येणार नाही. कारण मधले जे मासिक पाळीचे 4 दिवस असतात ते दिवस आपल्याला सोडून द्यायचे आहे. आता एखाद्याने उपाय सुरू केला आणि त्यानंतर मध्येच मासिक पाळी आली त्या महिलेला, तर ते 4 दिवस आपण गॅप घ्यायचा आहे आणि पुन्हा 5व्या दिवसापासून या उपायाला सुरुवात करायची आहे. ते मासिक पाळीचे 4 दिवस सोडून 51 दिवस हा उपाय नित्यनियमाने करायचा आहे. मध्येच विटाळ, सुतक यांच्यासारख्या काही अडचणी आल्या तर मग आपल्याला तेवढे दिवस सोडून पूर्ण पुढे हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. गणेश गायत्री मंत्र तुम्ही 51 दिवस दिवसातून एकदा म्हणू शकता किंवा सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही टाईम या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम. सकाळी काय करायचं, आपली आंघोळ वगैरे झालं, स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि आपलं जिथे गणपती बाप्पाची मूर्ती असेल, प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते किंवा फोटो असतो, तिथे आपण दिवा लावायचा आहे, ताजी फुलं अर्पण करायची आणि तिथे बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि त्या आसनावरती बसून आपल्याला या गणेश गायत्री मंत्राचा जप पूर्णपणे गणपती बाप्पाला शरण जाऊन मनाची शुद्धता ठेवून करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने या गणेश गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. सकाळ संध्याकाळ किंवा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला सोयीस्कर पडेल त्यावेळेत आपण हा उपाय करायचा आहे. तेव्हा या मंत्राचा जप दररोज आपण करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही समजा चतुर्थीपासून या उपायाला सुरुवात करणार असाल तर पहिल्याच दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे, गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा. त्यानंतर ती मूर्ती तिथे स्थापित करायची, तिला हळद कुंकू अक्षता व्हायच्या, हात जोडून नमस्कार करायचा, उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आणि तुमची जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आणि मी 51 दिवस हा उपाय करील, बाप्पा माझी इच्छा पूर्ण करा असं सांगून पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे आणि या उपायाला सुरुवात करायची आहे. तुमचं एखादं काम अडलेलं असेल किंवा तुम्ही कर्जबाजारी झाले असाल, तुम्हाला काही इच्छित नोकरी हवी असेल, मनासारखा जोडीदार हवा असेल, लग्न जमत नसेल, कोणतीही अडचण असो, हा एक इच्छापूर्ती करणारा अत्यंत प्रभावी उपाय आहे. फक्त तुम्हाला या गणेश गायत्री मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने मनापासून 51 दिवस करायचा आहे. त्यासोबत जे काही नियम सांगितलेले आहे त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर हा उपाय तुम्हाला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करून देईल. तर येत्या 3 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे. त्या दिवसापासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. उपाय सुरू केल्यानंतर हळूहळू त्याचा प्रभाव तुम्हाला सुरू होईल. सुरुवातीचे काही दिवस काही जाणवणार नाही. उपाय सुरू करून 9-10 दिवस झाले, 8 दिवसानंतर हळूहळू तुम्हाला मार्ग दिसू लागतील. जी काही इच्छा आहे तिचा काहीतरी पूर्ण होण्याचा संकेत तुम्हाला एक एक करून मिळू शकेल. 51 दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील 7-8 दिवसांनी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. काही वेळेस 51 दिवसांची सेवा पूर्ण व्हायच्या आधीच इच्छा पूर्ण होते. मग इच्छा पूर्ण झाली म्हणून उपायामध्येच सोडून द्यायचं नाही. पूर्ण 51 दिवस हा उपाय करायचा आहे. शेवटच्या 51व्या दिवशी गणपती बाप्पाला काहीतरी गोडाचं नैवेद्य अर्पण करा आणि 51 दिवसांचं तुमचा हा जो उपाय आहे मग तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि हा तुमचा उपाय किंवा सेवा पूर्ण झाली अशी सांगा. गणपती बाप्पा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.